तिचे हातचे पानगे डाळ पानगे खाण्यालायक असतात. समृद्धी आहे, श्रीमंत आहे, आला गेला सामान हा एक सद्गुण आणि सतत सतत कामाला लागतो. जास्त बोलत होते ऐकून घेत होते. कुठलंही काम करते शेतीत. रुको रुको ऐसे नहीं, शुरू से दिखाता हूँ. बाबाजी, आज तुमच्या लग्नाला 50 वर्ष कंप्लीट होत आहे. तर आजीबद्दल तुम्हाला 50 वर्षासाठी एका वाक्यात जर काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? आमच्या लग्नाला जवळजवळ 50 वर्ष होत आहे. एवढंच सांगतो. आजी, आजोबाबद्दल या 50 वर्षामध्ये तू काय सांगणार? तेच सांगणार ना मी 50 वर्ष लग्नाला झाली म्हणून. तुम्हाला या 50 वर्षामध्ये असा कोणता गुण मीनू आईकडून शिकायला भेटला? दोन म्हणजे ते जरी छोटी असली तरी पण माझे सगळे कामं व्यवस्थित करत होती. तो हा एक सद्गुण आणि सतत सतत कामाला गुंतून राहते. हा एक सद्गुण तिच्यापासून शिकण्यात आहे. आजी, आबाजीकडून या 50 वर्षामध्ये कोणती गोष्ट तुम्ही शिकल्या? 50 वर्षामध्ये मला ते जास्त बोलत होते ना. ऐकून घेत होते. बरोबर. मामाजी तुम्हाला पाहायला जीवनात म्हणजे किती बाबा होते? हा, मुलं येतात ना किती लोकांनी पाहायला, बघितलं तर होतं. किती लोकांनी बघितलं तुम्हाला? त्याच्या अगोदर 8 लोक आले असतील त्याच्या अगोदर. मामाजीविषयी काही चांगली आठवणी हो नाही आपण मग त्या 8-9 लोकांमधून तुम्हाला बाबाजीच काऊन आवडले? माझे वडील होते ना, हां. ते माझ्याजवळ काहीच नाही, मी लग्न करू शकत नाही असे म्हणत होते. हां. काय बाबाजी कसे काय आवडले? बाबाजी कसे काय आवडले? आवडले म्हणजे सगळेच आवडत होते ना, हां. पण लग्न नाही करत म्हणत होते माझे वडील. अच्छा. मग तो वापस माझे काका करून गेले. मग माझ्या तुला 10 तोडलं घ्यायला लागलं. आणि लग्नाच्या नंतर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाशीला आला तेव्हा तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं? का? हां. जेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले वाशीला आले लग्न झाल्याच्या नंतर, लग्न झाल्यानंतर आमच्या घराजवळ भांडणे होत होती. मला असं वाटत होतं इथले लोक भांडायचं आहे. आणि आमच्याही घरी भांडण झालं होतं लग्नामध्ये. लग्नामध्ये भांडण झालं होतं? कोणाकोणाचं? कोणाकोणाचं भांडण झालं होतं लग्नामध्ये? झालं होतं. तुमचं एकामेकाचं भांडण झालं होतं? आमचं नाही. हां. भावाचं झालं. अच्छा. आबाजी, तुम्हाला आजीच्या हातची कोणती भाजी सगळ्यात जास्त आवडते? आजीच्या हातची भाजी म्हणजे एक पालक भाजी व्यवस्थित बनवते ते. त्याचं फोडणीचं वरण पण खूप छान. आणि तिचे हातचे पानगे डाळ पानगे खाण्यालायक असतात. हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. तुम्ही कृषी ॲग्रिकल्चरमध्ये तुमचा डिप्लोमा होता नाही का? तर आणि तुम्ही उत्तम प्रकारे शेती केली. तुम्ही तुमच्या शेतीमधला काय अनुभव आहे ते सांगू शकता? शेतीतला अनुभव म्हणजे मी लहानपणापासूनच शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे शेतात जाणं, तिथे काम करणं हे मला अवगत होतं. वखर हाणणंसुद्धा किंवा दळण करणंसुद्धा हे सुद्धा मग काही मजुरांना घेऊनसुद्धा काम करणे. बैलांवरती म्हणजे त्यांच्यावरती कोणत्या म्हणजे यांना पिंडी जुळून कडवा म्हणजे माल टाळणे हे सुद्धा त्यावेळेस मला अवगत होतं. हे करत असताना मोठा आनंद वाटायचा. घरचं पीक निघालं म्हणून त्याबद्दल खूप लढा आणि प्रेम निर्माण होतं. आणि तुम्हाला जेव्हा मामाजी पाहायला आले तेव्हा तुम्हाला मामाजी आवडले का? हो, आवडले.
तुमच्या लग्नाचा जो दिवस आहे 50 वर्षापूर्वी तुमच्या लग्नाची तारीख आठवते का तुम्हाला? 14 मे 1976. 14 मे 1976. तर 14 मे 1976 75. 75. बाबाजी 1 वर्ष समोर चालले गेले. 14 मे 1975 या दिवसाला तुम्ही जर आठवलं तर तुम्हाला त्या दिवसातली सगळ्यात बेस्ट आठवण कोणती वाटते? सगळ्यात चांगली आठवण काय आहे त्या दिवसाची? आम्ही जेव्हा आपल्या वाचीला येत असताना हां आम्हाला व्यवस्थित साधनं नव्हते, हां तरी पण आम्ही एका ट्रॅकमध्ये बसून आलो होतो. हां संध्याकाळची वेळ होती, रात्र झाली होती, तरी पण आम्ही त्या ठिकाणी थांबलो आणि लगेच एका ॲटोमध्ये बसून नंतर वाशीला आलो. हां, एवढं आठवते बाबा. आजी तुला काय आठवते त्या दिवसाबद्दल? 14 मे 1975 जर आठवलं तर त्या दिवसाची कोणती आठवण सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटते? 15 मेला आम्ही तिथून बुद्ध्यावरून आलो तर मेटाडोमध्ये चालू बसून आली. तुमच्या लग्नाला किती पाहुणे होते? हां, तुमच्या लग्नाला किती पाहुणे होते? आमच्या लग्नाला असेल 100. आणि जेवायला काय काय होतं? जेवायला वरण भात, वांग्याची भाजी, गुळ आंबा, भजे. आणि बाबाजीला त्या स्वयंपाकातलं सगळ्यात जास्त काय आवडलं होतं? हां, बाबाजीला त्या स्वयंपाकातलं सगळ्यात जास्त काय आवडलं होतं? गुळ आंबा. गुळ आंबा. बरं. तर आमच्या लग्न आमचा बौद्ध पद्धतीने झाला. बौद्ध विधीप्रमाणेच आमचा लग्नविधी पार पडला. आणि नंतर आम्ही माझ्या जीवनात भगवान गौतम बुद्धाची स्मरणिता आल्यानंतर मी भगवान बुद्धाचा बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ वाचला, बरेचदा वाचला. त्याच्यातलं काही म्हणजे सारांश रूपाने काही समजावून घेतला. त्यात शिलाचरणाचा भाग खूप महत्त्वाचा आणि बुद्धाचा धम्म हा खरंच मानवतावादी धर्म आहे. आणि मानवतावादी धर्म असल्यामुळे आपल्याला तो फॉलो करण्याची आपल्याला फार मोठी संधी आहे आणि तो फॉलो केलाच पाहिजे. कारण भगवान बुद्ध हा गोरगरिबाच्या हितसुखासाठी झटणारा त्याचा मार्ग आहे. आणि अत्तदीपो म्हणजे स्वतःचा दीप स्वतःच व्हा, म्हणजे आपणच आपले मालक आणि आपणच आपले म्हणजे चालक, आपणच आपले गुलाम अशासारखं आपल्यावरच अवलंबून असल्यामुळे आपण स्वावलंबी स्वीकारू शकतो, स्वावलंबी बनू शकतो. हा फार मोठा गुण भगवान बुद्धापासून शिकण्याला आहे. तर गोविंदराव बारकुजी भगत हे माझे बाबा आहे आणि आम्ही त्यांना 4 मुलं आहोत. तर शिवशंकर, दिंडाळ, भवन, कांजवात आणि भवन. तर आम्ही 4 भाऊ एका ठिकाणी असताना आमचे सगळ्यांचे लग्न त्यांच्या हयातीमध्येच झाले आणि त्यामुळे आमचे बाबा आम्हाला खूप आवडत होते. आमच्याकडे थोडीफार शेती होती, नंतर पुन्हा शेती घेण्यात आली. शेतीचा व्याज जरी वाढला असला तरी पण आम्ही ते आमच्या कामाचा प्रयत्न करत होतो. पीक पाणीच्या पद्धतीनं बरोबर एकदा आम्ही पैशाकडे होते तेवढे आम्ही ते शेत घेतलं, पण थोडंसं कर्ज काढायला लागलं. त्यामुळे आमच्या म्हणजे भावांना नोकरीला साकुडवानं ठेवण्यापेक्षा या मुलांना मला खूप मोठं काम घेतील बा म्हणून आमचे बाबाच एका सावकाराकडे नोकर राहिले आणि यांना शेतीचं काम, दोनही भावांना शेतीचं काम दिलं. त्यामुळे 4 बैल करून हे 2 वाहत होते. मोठा भाऊ शिवशंकर आणि नंतर दिनराव. आणि नंतर आमचं शिक्षण पाणी करताना त्यांना फार मोठी मदत झाली. आम्ही हिंगणघाटला शिकलो, त्यावेळेस ते शेती करत होते आणि अशाही परिस्थितीत आम्ही
मॅट्रिक झालो. आमचा भांडास मॅट्रिक झाला. मी मॅट्रिक झाल्यानंतर डिप्लोमा म्हणलं ॲग्रिकल्चर सायन्स किंवा विथ BSc ॲग्रिकल्चर असं आमचं शिक्षण झाल्यानंतर मग आम्ही आपले बऱ्यापैकी राहायला लागलो. आणि नंतर मी सुद्धा असा म्हणजे गुजरातमध्ये अहमदाबादला गेलो. तिथे एक सुपरिटेंडेंटची म्हणजे आपल्या एका फॅक्टरीमध्ये मी नोकरी केली. आणि त्या नोकरीमध्ये 10-12 महिने काम केल्यानंतर मी थोडं तिथे बिमार पडल्यानंतर ती नोकरी सोडून मग गावाला आलो. आणि गावी आल्यानंतर मग लग्न झालं 14 मे 1975ला. आणि मग आपला या लग्नाचा भार किंवा लग्नाचं सांभाळत असताना मग आमच्या 4 बागा वाटण्या झाल्या. वाटण्याला जे काही शेत आलं त्या पद्धतीने आम्ही राहू लागलो. आणि नंतर मुलं बाळ झाले आणि त्या पद्धतीने आमचा परिवार सगळा बरोबर आहे. भावंडासला 3 मुलं. त्या मुलांचं शिक्षण पाणी त्यांनी केलं. आणि त्यावेळेस ते BA झाले होते. BA झाल्यानंतर त्यांना ST महामंडळामध्ये कॅशियरची जागा होती बडेबाबू म्हणून त्यांनी तिथे नोकरी केली. त्या परिस्थितीतच त्यांचं लग्न झालं. ते मला बाई वैद्यची म्हणजे काय करतो का ज्ञानेश्वरजी वैद्य यांची मुलगी त्यांनी मागितली. ते त्यावेळेस तिथे नावाजलेले शेतकरी होते. खूप त्यांच्याकडे पीकपाणी व्हायचं. तर माझा भाऊ म्हणजे बंदर भगत हा नोकरीला असल्यामुळे ते मला बाईने त्यांना पसंत केलं. आणि ते आमच्या मामाजीनं पण आम्हाला सगळ्यांना पसंत करून ते लग्न पार पडलं. त्या हयातीत पहिला मुलगा त्यांना सुमेध भगत हा मुलगा झाला. आणि त्यांचं शिक्षण पाणी करत असताना सुद्धा त्याच परिस्थितीमध्ये मग म्हणजे अतुल हा मुलगा झाला. अतुल नंतर पंकज हा लहान मुलगा. या सगळ्यांचं शिक्षण पाणी करत असताना त्यांना थोडासा त्रास झाला. परंतु त्याने ते पैसा वगैरे लावून त्यानंतर शिक्षण पूर्ण केलं. हे करत असताना दुर्गापूर इथे ती राहत होती. त्यांनी धम्मप्रचार समिती दुर्गापूर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सोशल वर्कर म्हणजे सामाजिक कार्य केलं. त्या परिस्थितीत त्यांना खूप काही लोकमत मिळाले आणि ते शिबिर पण घेत होते. त्या शिबिर घेत असताना त्याच परिस्थितीमध्ये मग सुमेध हा सर्वात मोठा झाला. आणि मोठा झाल्यानंतर तो BA झाला. आणि नंतर तो पुण्याला गेला. पुण्याला गेल्यानंतर त्याला नोकरी लागली. आणि त्यांनीच पहिले एक उभी बिल्डिंग त्यांनी त्या ठिकाणी घेतली. आणि त्याच्या सहवासात म्हणून मग अतुल गेला, पंकज गेला. आणि त्यांनी सुद्धा पिंपरीची चोळ. तर मग बाबाजी आता तुमच्या 50व्या वाढदिवसानंतर ॲनिव्हर्सरीच्या 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर लग्नाचे आता तुम्हाला 75 वर्ष पूर्ण करायचे आहे. मग तुम्ही पुढच्या 25 वर्षासाठी काय प्लॅन केलं आहे? 25 वर्षाच्या जगण्यासाठी मला औषधोपचार डॉक्टरकडे जाणं, वेळेवर जेवण करणं, थोडासा व्यायाम पण करणं आणि वातावरणाची बरोबर राहणं म्हणजे वातावरण आपल्याला कसं सुटेबल होईल याकडे लक्ष ठेवून इथपर्यंत करावं लागेल असं मला वाटतं. आजी 75व्या वाढदिवसासाठी तुझे काय काय प्लॅन आहेत? 75व्या वाढदिवसाच्या दिवशी तू काय विचार करताय की काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, आबाजीकडून काय अपेक्षा आहेत? मला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही. मला फक्त त्यांनी बोलणं कमी करावं एवढीच अपेक्षा. अजूनही हे वय झालं तरी मला असे म्हणतात बया ठेवतील हे आज सकाळी नेहमी बोलतात मला. हा चांगला मुलगा आहे. त्यांना मला आसामला नेलं त्यावेळेस
एरोप्लेनमध्ये बसवून नेलं त्यावेळेस आम्हाला आनंद वाटला. बरोबर. आणि आम्हाला त्यांनी 5 महिने त्यांनी आपल्याजवळ ठेवलं. मी काही तिच्याजवळ जास्त दिवस राहिले नाही. आसामला गेली त्यावेळेस मी 5 महिने तिच्याजवळ राहिले. पण या सुनेचं सर मला जवळ मी आज 2 वर्ष झाले तर सगळे कामं करून घेते. मला काही काम करू देत नाही. आणि आई म्हणून ती जेवण वाढते, मग सगळं बरोबर करते. माझ्यासोबत ती आणत नाही किंवा काहीच करत नाही. चांगलं तिचा स्वभाव चांगलाच आहे आणि मला एकही काम करू देत नाही. ही माझी सर्वात मोठी मुलगी. तिच्यापासून म्हणजे ती पहिलेपासूनच होती पाहायला गरीब होती असून खेळण्यात विचारत होती, शाळेत पण विचारत होती आणि त्यामुळे ती आम्हाला खूप आवडायची. आणि त्या काही थोडीफार मदत पण करायची. ती थोडी मोठी झाल्यावर व्ह्यू तर खूप छान आहे. आम्ही गेलो तर आमच्या जवळ येत होती ती आणि तिला हाका मारलं तर आपली असे आमच्याकडे पाहून येत होते आमच्याबरोबर. शेतीतलंही काम करते, शेतीतलं काम सांभाळून आपलं अभ्यासाचंही काम करते, धार्मिक अभ्यास करते, शिबिरं करते आणि सगळंच काम सांभाळते. समृद्धी आहे, श्रीमंत आहे, आला गेल्याचा मान सन्मान होतो. त्याबद्दल आम्ही त्याचे फार कौतुक करतो आणि ते असे आनंदी आनंद राहते. आता मी भगवंताच्या सत्य म्हणजे माझी लहान तेव्हा मुलींबद्दल मला खूप लढा असायचा. ही मुलगी शिकल हे तर मला वाटायचंच आणि जेव्हा ती म्हणजे शाळेत जायला लागले त्यावेळेस आनंद वाटायचा. आणि ते जेव्हा मॅट्रिक पास झाली आणि चांगल्या मार्गाने पास झाली तेव्हा तर मला खूप आनंद झाला. नंतर तिचा पुन्हा नर्सिंगला तिचा नंबर लागला, त्यामुळे पुन्हा मला आनंद झाला. आता ती पुन्हा चांगला अभ्यास करते आणि व्यवस्थित राहते. याबद्दल हॉस्टेलला व्यवस्थित राहते याबद्दल मला खूप स्वाभिमान आणि अभिमान सुद्धा वाटतो. तिचा जन्म झाला त्यावेळेस इंदोरला झाला. त्यावेळेस आम्ही तिला पाहायला गेलो होतो तर लहान होती ती महिन्याची, सुंदरच होती त्यावेळेस. आणि नंतर मग मला 3-4 महिन्यानं मग ऑफिसनं मला 5 महिन्यानं मला पुण्याला बोलवलं तिला तिच्याजवळ राहतात. मग शेतीचं काम होते, पावसाळ्याचे दिवस होते. मग मी बापू म्हणलं आणि आपले तेलंग नाही का त्यांच्या मुलाचं लग्न होतं तर ते लग्न होतं. मग मी नाशिक आई कधी येते ऑफिस होतं मला म्हणलं लग्न आहे बापू म्हणलं लग्न होते मग नंतर आम्ही येऊ का. मग संतोष गुरुजी मी आणि हे आम्ही 3 जण मग मला तिथं ऑफिसनं ठेवलं. 3-4 महिने मला तिथं ठेवलं. मग तिथं राहिले मी ती मिस्टीजवळ. मग माझ्या त्यानं काही तिला घेणं होत नव्हतं, काहीच मी काहीच नव्हतं तिथं करत. पण ते मग ते साथीजी माझ्याजवळ आणून द्यायची, थोडीफार घ्यायची. आणि समृद्ध, तक्षू, मिष्टी, पिऊ, विहू याच्यापैकी समृद्ध बद्दल तुम्ही 2 वाक्य सांगा. समृद्ध हा शिकला आणि नोकरी लागेल त्याबद्दल मला आनंद होतो. त्याच्या लहानपणीबद्दल स्वतः भाषेला त्यावेळेस तो इथं थांबत नव्हता. आम्ही आईला म्हणत होता आई आपल्या गावाकडे जा, आई आपल्या गावाकडे जा, बोट दाखवायचा आणि असा बनायचा लहान होता तेव्हा. समृद्धला तुमच्या हातची कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडते? त्याला माहित काय सांगतो. नाही, तो आला की तुमच्याकडे कोणता हट्ट करतो, काय बनवायला सांगतो? स्वतः हट्ट घेतं काहीच नाही करत. सगळंच खातो. शैलांद ह्या
आमचा बिंदळ भाऊ यांचा मुलगा शुनी यांच्या या फार सगळ्यांना आवडता मुलगा म्हणून आमच्या फॅमिलीमध्ये खूप लोक त्यांना चांगले समजतात. तर हे मूळचे गोजीचे राहणार. गोजीला यांची शेती होती आईची आणि त्या शेतीमध्ये सुद्धा ते राहत असत. तर ते यांची जी आजीचं नाव का मैनाबाई. हा, तर मैनाबाई हे नोकरीला होती. ते रेल्वेमध्ये नोकरीला होते आणि ते गरुडशनवाड्यात राहत होते. त्यात नोकरी असल्यामुळे त्यांना पेमेंट भरपूर मिळत होता. आजोबा थोडेसे अपंग असल्यामुळे ते बसूनच राहायचे. आई कामाची होती आणि आई पण काही दिवस ते शेतीचे कामं केले आणि नंतर त्याच कामाच्या कालावधी शैलेंद्रांचा जन्म झाला. लहानपणी मी त्यांना खूप समजत होतो, खूप त्यांचा लाड करत होतो आणि ते सगळ्यांच्या आवडीचे होते आणि आता आवडीचेच आहेत. आणि नंतर ते गोजीची जमीन विकून मग वाशीला आले. वाशीला आल्यानंतर त्यांचं लग्न आपले संभाजी ढाले गाडेगाव यांची मुलगी तनुजाताई ही मागण्यात आली. त्यांनी त्यांच्या लग्नाच्या वेळेची परिस्थिती ते म्हणे माझी मुलगी शेती सवरली आहे आणि हा मुलगा म्हणे शेतीवर आहे म्हणे, काय करा म्हणे. तर मी म्हटलं पहा, त्यांच्याकडे भरपूर शेती आहे, सगळ्या गोष्टी बरोबर, शिकला सवरला नेमकाम झालेला मुलगा आहे म्हटलं आणि तो मुलगा काही खाली राहणारा नाही. तुम्ही जरी मुलगी दिली तर ती मुलगी